आज मला थोडं अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी सकाळीच महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले. तिकडून परत येताना एका लोड गाडीवर शेवग्याच्या शेंगा आणि मेथीची भाजी विकताना दिसली. मेथीची भाजी ताजी होती आणि शेवग्याच्या शेंगाही मस्त हिरव्यागार दिसत होत्या. म्हणून मी शेवग्याच्या शेंगा आणि मेथीची भाजी घेतली व घरी आले. मालक आणि मालकीनबाई बाहेर गेले होते. पावसाळ्याचे दिवस असूनही बरेच दिवस झाले पाऊस आला नव्हता. त्यामुळे मी बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या गुलाबाच्या झाडांना पाणी घालण्याचं काम करू लागले. मालकांना गुलाबाची फुलं खूप आवडायची, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांची गुलाबाची झाडं बंगल्याच्या मागच्या बागेत लावलेली होती. माझं नाव गीता. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्याची कहाणी सांगणार आहे. मी एका बंगल्यात माझ्या मालकिनीची खास नोकरानी होते. माझं वय 33 वर्ष. मला 3 मुले होती, 2 मुलं आणि 1 मुलगी. पण जिथे मी गेल्या 7 वर्षांपासून नोकरी करत होते, त्या माझ्या मालकिनीच्या घरी एकही मूल नव्हतं. माझ्या मालकिनीचं लग्न होऊन आता 8 वर्ष झाली होती. या 8 वर्षात त्यांनी असंख्य प्रयत्न केले होते. मोठमोठ्या डॉक्टरांकडून उपचार करवून घेतले. पंडित, तांत्रिक, बाबा यांसारख्या अनेकांना त्यांनी अडचण सांगितली, तरीही त्यांना अपत्यप्राप्ती होऊ शकली नव्हती. कदाचित त्यांच्या नशिबात अजून अपत्य नव्हतंच. मला माझी मालकीन खूप प्रिय होती. माझे मालक आणि मालकिनीचा प्रेमविवाह झालेला. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी मला त्यांच्या घरी नोकरीवर ठेवलं होतं. मी त्यांची सर्वात विश्वासू नोकरानी ठरले. त्यामुळे त्या त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे. पण मला त्यांचं दुःख पाहवत नव्हतं. माझ्या मालकांना मुलं खूप आवडायची. त्यांचं म्हणणं होतं की काहीही झालं तरी त्यांना मूल हवंच आहे. पती पत्नीमध्ये खूप प्रेम होतं, पण मालकिनीला मूल होत नसल्यामुळे मालक त्यांच्यावर नाराज राहायचे. ते म्हणायचे, मला फक्त मूल हवं आहे. काहीही करून मला माझा वंशच हवाय. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मी माझी पिढी इथपर्यंत आणली आहे. मला माझंही मूल हवं आहे, जे माझ्या वंशाला पुढे नेईल. जर मला मूल झालं नाही तर माझा वंशच पुढे जाणार नाही. माझी पिढी इथेच संपेल. मालकांना त्यांच्या संपत्तीचा वारसही हवा होता. अनेकांनी त्यांना सुचवलं होतं की त्यांनी मूल दत्तक घ्यावं, पण मालकांचं म्हणणं होतं, आपलं रक्त आपलंच असतं आणि परक परकच असतं. त्यांचा हट्ट होता की त्यांना फक्त स्वतःचं अपत्य हवं आहे. माझ्या मालकिनीने प्रत्येक मार्गाने प्रयत्न करून पाहिलं होतं, पण तरीही त्या गर्भवती होऊ शकल्या नव्हत्या. त्या या गोष्टीमुळे खूप त्रस्त झाल्या होत्या. त्यांनी जादूटोणा सुद्धा करून पाहिला. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर मालकीन शांत झाल्या. मालकांचं म्हणणं होतं की जर त्यांना त्यांचा वारस मिळाला नाही तर ते दुसरं लग्न करतील. मालकीन मालकांवर खूप प्रेम करायच्या, त्यामुळे मालकीन असं काही होऊ देऊ इच्छित नव्हत्या. त्यांना त्यांच्या पतीने त्यांच्या डोळ्यांसमोर दुसरी बायको आणून ठेवावी हे मान्यच नव्हतं. खरं तर मालकांनाही असं करायचं नव्हतं, पण ते सुद्धा या परिस्थितीत हतबल झाले. या सगळ्या प्रकरणात मी मालकिनीची खूप मदत केली होती. त्या ज्या कोणत्या तांत्रिक किंवा बाबांकडे जायच्या, तिथे मला सोबत घेऊन जायच्या. या मदतीमुळे मला आजपर्यंत खूप फायदा झाला होता, कारण मला ते मोबदला द्यायचे. पण यावेळी मालकांनी दुसरं लग्न करण्याचा पक्का निर्णय घेतला होता आणि ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत ते आपला निर्णय बदलणार नाहीत. यापूर्वीही मालकांनी मालकिनीशी हट्ट केला होता की त्यांना आपल्या स्वतःच्या अपत्यासाठी दुसरं लग्न करावंच लागेल.
पण त्यांचं प्रेम नेहमी मालकिनीवरच राहील. मालकीन हे ऐकून खूप रडायच्या. मालकांना मालकिनींच्या डोळ्यात अश्रू कधीच पाहवत नसत. प्रत्येक वेळी मालक मालकिनीचे अश्रू पाहून दुसरं लग्न करण्यापासून स्वतःला थांबवायचे. तरीही ते मालकिनींना पूर्ण खात्री द्यायचे की त्यांच्या मनात मालकिनीचं जे स्थान आहे ते कधीच दुसऱ्या बायकोला देणार नाहीत. त्यांना फक्त दुसऱ्या बायकोपासून मूल हवं आहे, कारण मालकिनीवर त्यांचं खरं प्रेम होतं. ते म्हणायचे, माझं प्रेम नेहमीच माझ्या पत्नीसाठीच राहील. आता तर मालकिनीच्या जीवावर बेतली होती. आता कोणताही जादूटोणा काम करणार नव्हता. मालकांनी आता जो निर्णय घेतला होता तो पक्का होता. मालकीन खूप त्रस्त झाल्या. मी त्यांना पाहत होते. त्या सतत रडत होत्या. त्यांची अवस्था खूपच वाईट झाली. त्या आपल्या खोलीत डोळ्यात अश्रूंनी इकडे तिकडे फिरत होत्या. मी त्यांना म्हणाले, मालकीन, तुम्ही काळजी करू नका. सगळं ठीक होईल. काहीही वाईट होणार नाही. त्या म्हणाल्या, गीता, तुला कसं सांगू? मी माझ्या पतीची दुसरी बायको सहन करू शकत नाही. मला हे अजिबात नको की एकाच घरात राहून माझी सवत माझ्या समोर यावी. मी माझ्या पतीवर खूप प्रेम करते. मला माहीत नव्हतं की लग्नानंतर देव मला मूल देणार नाही आणि यामुळे माझ्या पतीच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम कमी होईल किंवा कदाचित संपूनच जाईल. मी मालकिनींना धीर दिला आणि म्हणाले, मालकीन, असं नाहीये. मालक तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि ते केवळ मजबुरीमुळे दुसरं लग्न करू इच्छितात. मालकीन म्हणाल्या, गीता, तुला माहित आहे का, जेव्हा माझ्या पतीची दुसरी बायको या घरात येईल आणि ती त्यांना मूल देईल, तेव्हा त्यांच्या मनात माझ्यासाठी जे थोडंफार प्रेम उरलं आहे तेही संपून जाईल. कारण मी त्यांना मूल देऊ शकले नाही आणि ती बाई त्यांना मूल देईल. मग माझे पती त्या बाईलाच आणि तिच्या मुलालाच जास्त महत्त्व देतील. मग या घरात माझी इज्जत 2 कवडीचीही उरणार नाही आणि मी हे अजिबात सहन करू शकत नाही. हो, हे शक्य आहे की माझे पती दुसऱ्यांचं मूल दत्तक घेऊ शकतात, पण आयुष्यभर माझ्या डोळ्यांसमोर माझ्या घरात सवत घेऊन येऊ नये. माझीही या समाजात काही इज्जत आहे. मी एका मोठ्या व्यापाराची मुलगी आहे. तुला माहीत आहे, मी खूप हट्ट करून माझ्या पतीशी लग्न केलं होतं. माझे आई वडील तर या लग्नासाठी तयारच नव्हते. जर त्यांना ही गोष्ट कळली तर तेही मला म्हणतील की हा तुझ्याच चुकांचा परिणाम आहे. मी त्यांनाही काही बोलू शकणार नाही. माझ्या पतींचे मित्रही त्यांना हेच सल्ले देतात की त्यांनी दुसरं लग्न करावं, जेणेकरून या घरात माझी जी काही किंमत आहे ती पूर्णपणे संपून जाईल. पण मी असं अजिबात होऊ देणार नाही. मी कोणता तरी मार्ग काढेनच. मालकीन प्रचंड त्रस्त झाल्या होत्या. अचानक त्या इकडे तिकडे फिरता फिरता एका बाजूला थांबल्या आणि माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागल्या. मीही मालकिनींकडे पाहत होते. मला प्रश्न पडला की त्यांना माझ्याकडून अचानक काय हवं आहे आणि त्या माझ्याकडे असं का पाहत आहेत. तेवढ्यात मालकिनींनी अचानक मला विचारलं, गीता, तू माझी मदत करू शकतेस का? त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत माझे हातात घेऊन हा प्रश्न विचारला. मी चकित झाले. मी त्यांना म्हणाले, हो, मी तर नेहमीच तुमच्यासाठी काहीही करण्यास तयार असते. तुम्हाला असं विचारण्याची काही आवश्यकता नाही. मी नेहमीच तुमची मदत करत राहीन, कारण हे माझं कर्तव्यच आहे. मी पुढे म्हणाले, तुम्हाला विचारण्याची आवश्यकता नाही. फक्त मला सांगा, तुमचं कोणतं काम करायचं आहे. मी तुमची कशी मदत करू शकेन? त्या म्हणाल्या, मी आज तुझ्याकडून अशी मदत मागणार आहे ज्यासाठी तू कदाचित कधीच तयार होणार नाहीस. त्यांचं हे बोलणं ऐकून मी चकित झाले. असं कोणतं काम आहे आणि अशी कोणती मदत आहे जी मी त्यांच्यासाठी करू शकणार नाही?
मी म्हणाले, मालकीन, मी तुमची कित्येक प्रकारे मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. असं कधीच होऊ शकत नाही की मी तुमची मदत करण्यास नकार देईन. तुम्ही असा कसा विचार केला की मी तुम्हाला नकार देईन? त्या म्हणाल्या, मी आता तुला जी गोष्ट सांगणार आहे ती तुझ्यासाठी ऐकणं आणि करणं दोन्ही खूप कठीण असेल आणि कदाचित तू नकारही देशील. त्यांचं हे बोलणं ऐकून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. अशी कोणती मदत आहे जी त्या माझ्याकडून मागत आहेत? पण पुढच्याच क्षणी त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत माझ्याकडून एक अशी मदत मागितली जी ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मालकिनींचं बोलणं ऐकून मी क्षणभर थक्क झाले. त्या माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहत होत्या. त्यांना समजलं की मी गोंधळून गेले आहे. मग त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या, मला माहीत होतं की तू या बाबतीत माझी मदत करणार नाहीस, कारण हे काम खूप कठीण आहे. कोणतीही स्त्री हे काम इतक्या सहजासहजी करणार नाही. मी म्हणाले, मालकीन, असं कसं होईल? मी असं कसं करू शकेन? तेही कोणाला न सांगता. आणि हे करण्यामुळे माझा स्वाभिमान तर कमी होईलच. त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान तुम्हालाच होईल. मी पुढे म्हणाले, मी तुमची मदत करेन, पण मी मानसिक दुविधेत सापडले आहे. मला तर काहीच कळत नाहीये. मला पाहून मालकीन म्हणाल्या, जर तू माझी मदत करशील तर मी तुला याची मोठी किंमत देईन. या कामाच्या बदल्यात मी तुला 80 लाख रुपये देईन. 80 लाख रुपयांचा आकडा ऐकून तर माझे होशच उडाले. मी आयुष्यात कधी इतके पैसे पाहिले नव्हते. माझ्या डोळ्यांसमोर 80 लाख रुपये तरळू लागले. मी खूप गरीब होते. माझं लग्न एका गरीब व्यक्तीशी झालं होतं. माझा नवरा गावात माझ्या मुलांसोबत राहायचा आणि मी इथे शहरात मालकिनींच्या घरी नोकरी करायचे. इथे काम केल्यानंतर मी दरमहा माझ्या नवऱ्याला पैसे पाठवायचे. मी इथे काम सुरू केल्यापासून माझ्या नवऱ्याने काम करणं सोडलं होतं. त्याने तर कितीतरी लाखांचं कर्ज घेतलं होतं. आमचं कर्ज साधारण 5-6 लाखांचं होतं. हे 80 लाख रुपये आमच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. हे काम खूप विचित्र होतं, पण रक्कम प्रचंड होती. आणि पाहिलं तर काम अगदी सोपं होतं. मला त्याचा काही फरक पडत नव्हता. पण मला भीती वाटत होती की माझा नवरा या गोष्टीसाठी मला परवानगी देईल की नाही. तरीही मला पूर्ण खात्री होती की माझा नवरा जेव्हा 80 लाख रुपयांबद्दल ऐकेल तेव्हा तो लगेच या कामासाठी तयार होईल. असा विचार करत मी तात्काळ मालकिनींचं काम करण्यास तयार झाले. मी म्हणाले, मी तुमची मदत करण्यास तयार आहे, पण तुम्हाला या कामासाठी मालकांनाही तयार करावं लागेल. मग मी मालकिनींना म्हणाले, जर याबद्दल बाहेरच्या कोणाला कळलं तर तुम्हाला माहीत आहेच, लोक मला किती वाईट गोष्टी बोलतील आणि तुमच्या प्रतिष्ठेवरही परिणाम होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालक या कामासाठी तयार होतील का? मालकीन म्हणाल्या, जेव्हा माझा नवरा दुसरं लग्न करण्यास तयार आहे तेव्हा या गोष्टींसाठी तर तो अगदी सहज तयार होईल. तुला माहीत आहे का, मी हे सगळं मनावर दगड ठेवून बोलत आहे. मी म्हणाले, मालकीन, तुम्ही एकदा मालकांशी बोलून घ्या, त्यानंतरच आपण काय ते ठरवू. हे खूप विचित्र काम आहे आणि खूप धोकादायक आहे. तुम्ही नीट विचार करा. मालकीन म्हणाल्या, मला माहीत आहे, ही काही छोटी गोष्ट नाही, तर खूप मोठी गोष्ट आहे. मी मालकिनींना म्हणाले, तुम्ही आणखी एकदा नीट विचार करा. असं नको की नंतर तुम्हाला पश्चाताप व्हावा. मालकिनी म्हणाल्या, हे बघ गीता, मी खूप कठीण निर्णय घेतलाय आणि आता मी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. मी स्वतःला सांभाळेन. फक्त तू माझी मदत करण्यास तयार हो. त्या पुढे म्हणाल्या, असं नको
की माझ्या आयुष्यात सगळं संपून जावं त्यापेक्षा हे केलेलं बरं. मालकीन आपल्या निर्णयावर ठाम होत्या. त्यांनी पक्का निर्णय घेतला होता. त्या मागे हटणाऱ्या नव्हत्या. त्या म्हणाल्या, मी आयुष्यभर सवत सहन करू शकत नाही, पण एका रात्रीचा त्रास मी नक्कीच सहन करू शकेन. त्यामुळे मला हे सगळं करावंच लागेल. मीही माझं मन पक्क केलं होतं. हे काम माझ्यासाठीही खूप अवघड होतं. आधी मला माझ्या नवऱ्याकडून परवानगी घ्यायची होती आणि मग हे काम पूर्ण करायचं होतं. हे काम खरंच हृदय हेलावणारं होतं. जर माझ्या नवऱ्याने मला परवानगी दिली तर मी प्रत्येक प्रकारे मालकिनीची मदत करण्यास तयार होते आणि जितकं शक्य असेल तितकं हे सगळं लोकांपासून लपवूनच हे काम पूर्ण करायचं होतं. कारण जर लोकांसमोर मालक आणि मालकिनीचं सत्य उघड झालं तर लोक त्यांना चुकीचं समजतील. मी मालकांनाही घाबरायचे, कारण मालक खूप रागीट स्वभावाचे होते. ते मालकिनीवर खूप प्रेम करायचे. पण जेव्हा त्यांना कळेल की मालकिनींनी असा काही प्लॅन बनवला आहे, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल कोण जाणे. मालकिनींनी सांगितलेल्या योजनेवर आम्ही दोघींनी एकाच वेळी लक्ष द्यायला सुरुवात केली. मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि मालकीनही मालकांच्या येण्याची वाट पाहत होत्या. खरं तर आमचा प्लॅन असा होता की मालकिनींनी मला सांगितलं होतं, तू माझ्या नवऱ्याचं मूल जन्माला घालशील, कारण मी आयुष्यभर सवत सहन करू शकत नाही. पण फक्त मुलासाठी एका रात्रीसाठी माझ्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत सहन करणं मला मान्य आहे. फक्त एका रात्रीचीच तर गोष्ट आहे. मालकिनींनी मला सांगितलं, तू माझ्या जागी माझ्या खोलीत जाशील आणि माझ्या नवऱ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करशील. मग जेव्हा तू गर्भवती होशील तेव्हा मूल जन्माला आल्यावर ते मूल आम्हाला परत करशील. त्या बदल्यात मी तुला 80 लाख रुपये देईन. मला या कामात काही अडचण नव्हती, कारण माझ्याकडे आधीच 3 मुले होती. 2 मुलं आणि 1 मुलगी. देवाने मला मुलगा आणि मुलगी दोन्ही दिले होते. त्यामुळे मला आता कोणत्याही अपत्यांची इच्छा नव्हती आणि मालकांना तर त्यांचंच मूल हवं होतं. जर त्यांनी हे काम कोणाला दुसऱ्याला सांगितलं असतं तर त्यांच्या प्रतिष्ठेवर परिणाम झाला असता. मी त्यांच्या घरात राहायचे, त्यांच्या अडचणी पूर्णपणे समजायचे, म्हणून त्यांनी हे काम मला करण्यास सांगितलं. पण एका स्त्रीसाठी हे काम खूप कठीण आहे की तिने आपल्या नवऱ्यासोबत दुसऱ्या स्त्रीला सहन करावं. ही मालकिनींचीही एक मोठी मजबुरी होती. पण मालकिनींनी या कामासोबत मला एक अटही सांगितली. त्या म्हणाल्या, गीता, मला माफ कर, पण पुरुषाची प्रवृत्ती कधीही बदलू शकते. म्हणून मी तुला सांगते की मूल जन्माला आल्यावर तू तुझ्या गावी तुझ्या नवऱ्याकडे परत जाशील, कारण यानंतर आम्ही तुला आमच्या घरी नोकरीवर ठेवू शकणार नाही. मालकिनींचं हे बोलणं मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना म्हणाले, मग मी कुठे काम करायला जाईन आणि माझ्या घराचा खर्च कसा भागवला जाईल. मालकीन म्हणाल्या, 80 लाख रुपये मिळाल्यावर तुला नोकरी करण्याची आवश्यकता राहणार नाही, आणि जर तरीही तुला काही अडचण आली तर माझा नंबर तुझ्याकडे आहे. तू कधीही मला फोन करू शकतेस. जितक्या पैशांची आवश्यकता असेल तितके पैसे मी तुला देत राहीन, कारण मी आयुष्यभर तुझी ऋणी होईन. पुढे आयुष्यभर तुझी मदत करत राहीन. मालकिनींचं हे बोलणं ऐकून मी खूप खुश झाले. मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली. सुरुवातीला माझ्या नवऱ्याला या गोष्टीवर राग आला, कारण तो पुरुष आहे आणि कोणताही पुरुष आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषाच्या हवाली करू शकत नाही. पण माझा नवरा लोभी माणूस होता. त्याचं मनही काही वाईट कृत्यांमध्ये अडकलेलं होतं.
माझी मोठी मुलगीच तिच्या दोन्ही भावांचं लक्ष ठेवायची आणि जेवण बनवायचे. मी इथून जे पैसे पाठवायचे ते माझा नवरा दोन्ही हातांनी उधळायचा. त्याने काम करणं पूर्णपणे सोडलं होतं आणि फक्त माझ्या पैशांवर ऐश करायचा. पूर्वी तो नोकर व मेहनत मजुरीचं करून पैसे कमवायचा, पण मी नोकरी करायला सुरुवात करून खूप मोठी चूक केली होती. 80 लाख रुपयांचा आकडा ऐकून माझ्या नवऱ्याने मला लगेच परवानगी दिली आणि म्हणाला की त्याला यात काहीच हरकत नाही. त्याला फक्त पैशांशी मतलब आहे. जेव्हा मी मालकिनींना सांगितलं की माझा नवरा तयार आहे, तेव्हा मालकीन खूप खुश झाल्या. मालकिनींनी मला सांगितलं की मालकही खुश झाले आहेत. सुरुवातीला ते थोडे नखरे करत होते, पण त्यांनाही मूल हवं आहे आणि तेही स्वतःचं रक्त, म्हणून तेही या कामासाठी तयार झाले. एके रात्री जेवण झाल्यावर मालकिनींनी मला मालकांच्या खोलीत पाठवलं. आज मी मालकिनींच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते. आज त्यांना असं तडफडताना पाहिलं जसं पाण्याबाहेर मासा तडफडतो. कधी कधी स्त्री इतकी हतबल होते की जे तिला करायचं नसतं तेही तिला मजबुरीमुळे करावं लागतं. आज मी मालकिनींना खूप लाचार आणि हतबल पाहिलं. त्यांनी मला मिठी मारली आणि सांगितलं, गीता, मला निराश करू नकोस. मी ठाम विश्वासाने तुला पाठवत आहे. देव करो माझी ही इच्छा पूर्ण हो आणि माझ्या नवऱ्याला मूल मिळो, जेणेकरून माझी स्वतःच मूल असण्याची कमतरता भरून निघो आणि माझा नवरा माझ्यापासून वेगळाही होऊ नये. मी मालकांच्या खोलीत गेले. इकडे मालकीन झोपेचं औषध घेऊन आपल्या खोलीत झोपायला गेल्या. मला असं सजवलं गेलं होतं जसं मी नवीन नवरी आहे. अनेक दिवसांपासून हे सगळं मनात ठेवलं होतं आणि आज तो दिवस आला होता. मला खरंच असं वाटत होतं की कदाचित आज माझ्या लग्नाची पहिली रात्र आहे. जेव्हा मी आरशात स्वतःला पाहिलं तेव्हा मला स्वतःवरच विश्वासच बसेना की मी इतकी सुंदर दिसू शकते. जेव्हा मी खोलीत गेले तेव्हा मालक पलंगावर बसले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि लगेच नजर दुसरीकडे वळवली. कदाचित तेही थोडे लाजले होते, पण खरं तर लाजायला मला हवं होतं. माझ्या हातात दुधाचा ग्लास होता. मी तो ग्लास घेऊन मालकांजवळ गेले आणि म्हणाले, हे तुमच्यासाठी आहे, घ्या. त्यांनी तात्काळ माझ्या हातातून ग्लास घेतला आणि एका दमात प्यायले. मी पलंगावर जाऊन बसले. मी माझं तोंड दुसरीकडे केलं होतं आणि पलंगाला पाठ टेकवून बसले. तो पलंग खूप मोठा आणि महागडा होता. कदाचित आज माझ्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. मी गेली कित्येक वर्ष फक्त यंत्रासारखं आयुष्य जगत होते. पैसे कमवायचे आणि गावाला पाठवायचे. त्यातले बरेचसे पैसे माझा नवरा उधळायचा आणि थोडेफार पैसे माझ्या मुलांवर खर्च व्हायचे. मला स्वतःला काय हवं आहे, मला कशाने आनंद मिळतो, हे मी विसरूनच गेले होते. नवऱ्याशी तर कित्येक महिने, कधी कधी तर वर्षभर भेटच होत नव्हती. खरं तर जेव्हा मी गावात नवऱ्यासोबत राहायचे तेव्हाही त्याला माझ्यासाठी वेळ कुठे होता. तो तर फक्त निरर्थक गोष्टींमध्ये गुंतलेला असायचा. कधी नशा करायचा, कधी पत्ते खेळायला जायचा. म्हणूनच मी कंटाळून शहरात आले होते. मी विचार केला होता की शहरात राहून काही पैसे तरी कमवावे, कारण मुलांची जबाबदारी तर मलाच उचलायची होती. आता मी लाजत तिथे बसले होते. मालकही कदाचित काहीतरी वेगळाच विचार करत असावेत, पण पुढे कोण पहिलं पाऊल टाकणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मालक खरं तर चांगले होते. एका पुरुषाने ज्या पद्धतीने घराची सगळी जबाबदारी उचलावी, जे कामं करावे लागतात ते सगळं ते करायचे. त्यामुळे माझ्या नजरेत त्यांचा खूप मान होता. पण आज मी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते.
ते माझ्याकडे वळून बसले आणि म्हणाले, "गीता, आज तू खूप सुंदर दिसत आहेस." मी थोड्या मिश्किलपणे म्हणाले, "काय? मग मी रोज सुंदर दिसत नाही का?" "नाही, तसं नाही." त्यांनी त्यांचा हात माझ्या हातावर ठेवला. कित्येक वर्षांनी कोणीतरी माझा कोमल हात असा धरला होता. माझ्या श्वासांची गती वाढली. माझे गाल आपोआप लाल झालेत आणि ओठ थरथरू लागले. काही वेळानंतर ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी त्यांचा हात माझ्या गालांवर ठेवला. मी तर पूर्णपणे स्वतःला विसरत चालले होते. ते आणखी जवळ आले आणि म्हणाले, "गीता, तू तयार आहेस ना? जर तुझं मन नाही तर मी पुढे जाणार नाही." मी म्हणाले, "नाही मालकजी, तशी काही गोष्ट नाही. मी तुम्हाला नेहमीच आदराच्या नजरेने पाहिलं आहे. पण आज." एवढं बोलून मी थांबले. मग ते पुढे सरकले आणि त्यांनी त्यांच्या बोटांनी माझ्या ओठांना स्पर्श केला. बया, आता तर तात्काळ त्यांनी त्यांचे ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि मला चुंबन द्यायला सुरुवात केली. काही वेळात आम्ही एकमेकात इतके हरवून गेलो की जणू आम्ही दोघे एकच आहोत. ती रात्र मालकिनींसाठी कदाचित काट्यांवर झोपवण्यासारखी असावी. आम्ही जसा विचार केला होता तसंच झालं. आम्हाला जास्त वाट पाहावी लागली नाही. लवकरच माझी प्रकृती खराब होऊ लागली. मालकिनींनी मला शहरातील सर्वोत्तम डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी मला आनंदाची बातमी दिली. मालकीन आणि मालक यामुळे खूप खुश झाले. मालकिनींपेक्षा मालक तर जास्त खुश होते. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. आम्हाला पहिल्या प्रयत्नातच यश मिळालं होतं. देवाने आम्हाला जास्त वाट पाहायला लावली नाही. माझ्या डोळ्यांसमोर 80 लाख रुपयांची रक्कम तरळत होती. दुसरीकडे मी पाहिलं की मालक आणि मालकीनही खूप खुश होते. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांना त्यांचं स्वतःचं मूल दिसत होतं. मालकांनी सर्व नातेवाईकांना ही बातमी कळवली की मालकीन गर्भवती आहे. कारण कोणालाही हे सांगायचं नव्हतं की हे मूल मालकिनीच्या पोटातून नाही तर माझ्या पोटातून जन्म घेणार आहे. मालकांचे सर्व नातेवाईकही खूप खुश झाले. कारण मालकांना खरं तर दुसरं लग्न करायचं नव्हतं. ते मजबुरीमुळे असं करायचा विचार करत होते. जर मालकांना दुसरं लग्न करायचंच असतं तर त्यांनी कित्येक वर्षापूर्वीच केलं असतं. लोकांना मूल न झाल्यास 2-3 वर्षांनंतरच दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू होते. पण मालक तर विचारशील होते. ते इतके श्रीमंत होते की कोणतीही स्त्री त्यांच्याशी सहज लग्न करायला तयार झाली असती. पण यावेळी त्यांनी पक्का निर्णय घेतला होता. समाजाच्या आणि नातेवाईकांच्या दबावाखाली येऊन ते दुसऱ्या लग्नासाठी तयार झाले होते. पण आता त्यांनी दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. कारण आता त्यांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार होती. मालकांचा आनंद पाहून मला एका क्षणासाठी धडकीच भरायची. सुरुवातीला मला वाटलं होतं की सगळं व्यवस्थित होईल. पण माहीत नाही का, जसजसे दिवस पुढे जाऊ लागले तशी माझी धडकी वाढत गेली. मी अस्वस्थ होत गेले. मालक मालकीन तर रोज आपल्या मुलाच्या येण्याची स्वप्न पाहत होते. ते दोघं पती पत्नी माझी खूप काळजी घेत होते. मला खूप छान वाटत होतं की मी त्यांच्या घरात राहत होते आणि गेली कित्येक वर्ष मी त्यांची सेवा करत होते. आज देवाने ती वेळ आणली होती की हे दोघं पती पत्नी माझी अशी सेवा करत होते जसं मी या घराची मालकीण आहे आणि ते माझे नोकर आहेत. पण आता आमच्या समोर एक नवी अडचण उभी राहिली होती. जेव्हा मालकिनींच्या नातेवाईकांना कळलं की त्या गर्भवती आहेत तेव्हा बरेच लोक त्यांना भेटायला येऊ लागले आणि त्यांना न माहीत कसले कसले प्रश्न विचारू लागले. मालकीन खरं तर गर्भवती नव्हत्या, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसायचं, म्हणून त्या गोंधळून जायच्या. या गोष्टीमुळे त्रस्त होऊन मालक म्हणाले, "आपण
या बंगल्यात राहणं योग्य नाही. इथे कोण ना कोण येत जात राहतं. शिवाय मालकिनींच्या गर्भधारणेवर काही लोकांना विश्वासच बसत नाहीये. मालक पुढे म्हणाले, असं नको व्हायला की लोकांना काहीतरी गडबड आहे असं वाटू लागेल. इतक्या पाहुण्यांच्या येण्यामुळे मालकिनींना आणि मलाही त्रास सहन करावा लागत होता. कारण मला तर आराम करायला हवा होता, पण मला घरातली सगळी कामं करावी लागत होती. म्हणून मी मालकिनींना सुचवलं की आपण त्यांच्या दुसऱ्या शहरातल्या रिसॉर्टवर राहायला जाऊया. तिथे आपण निवांतपणे वेळ घालवू. इकडे मालक आपल्या नातेवाईकांना सांगतील की मालकीन आपल्या माहेरी गेल्या आहेत. अशा प्रकारे कोणीही रिसॉर्टवर येणार नाही आणि आपण तिथे सहजपणे राहिलेले पूर्ण दिवस काढू. मालकांना माझी ही कल्पना आवडली. त्यांनी मला आणि मालकिनींना रिसॉर्टवर पोहोचवलं. या रिसॉर्टवर कोणीही नव्हतं. मालकांनी आमच्या सोबत एक चौकीदार आणि एक नोकरानी आमची काळजी घेण्यासाठी पाठवली होती. बंगल्यावर जर कोणी पाहुणा आला तर मला काम करावं लागायचं, जेणेकरून कोणाला आमच्यावर शंका येऊ नये. पण रिसॉर्टवर मालकांनी आमच्या आवश्यकतेच्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या होत्या. रिसॉर्टवर आल्यावर आम्हाला खूप निवांत वाटत होतं. मालकीन माझी खूप काळजी घ्यायच्या. निसर्गाचा चमत्कारही मोठा विचित्र असतो. कालपर्यंत जी माझी मालकीन होती ती आज मला मूल मागण्यासाठी तडफडत होती. माझी मालकीन खूप चांगली आणि दयाळू स्त्री होती. मी विचार करायचे की मालकीन इतक्या चांगल्या आहेत, मग त्यांच्याबरोबर चांगलं का घडलं नाही? खरंच का चांगल्या लोकांबरोबर चांगलं घडत नाही? दरम्यान वेळ निघत गेला आणि मला विचित्र विचित्र विचार येऊ लागले. आठवडे महिन्यात बदलले. माझ्या पोटातलं मूल लाथा मारू लागलं. जेव्हा त्याने पहिल्यांदा पोटात हालचाल केली तेव्हा मला एक वेगळाच अनुभव आला. मध्यरात्री अचानक माझी झोप मोडली आणि मी उठून बसले. मी जसा माझ्या पोटावर हात फिरवला तसं अंधारात मला काहीतरी विचित्र जाणवलं. मला वाटलं की माझं मूल मला हाक मारत आहे. मला म्हणत आहे, आई, मी तुझं मूल आहे. मला कोणाला देऊ नकोस. मी तुझाच आहे. मला तुझ्याबरोबर ठेव. आता अशा प्रकारची स्वप्न मला रोज येऊ लागली. मी तर पूर्ण रात्र जागतच काढायचे आणि जास्त जागरणामुळे माझ्या शरीरात अशक्तपणा येऊ लागला. माझं मन हळूहळू बदलू लागलं. कारण आता प्रत्येक रात्री असंच घडायचं. रात्री फक्त माझं मनच नाही तर माझ्या मनाबरोबर माझी नियतही बदलू लागली होती. मी अस्वस्थ होते. 80 लाख रुपये मला आता खोटे आणि निरर्थक वाटू लागले. मला वाटायचं की 3 मुलं झाल्यावर मला आता आणखी मुलांची इच्छा असणार नाही. माझ्यासाठी पैसा महत्वाचा होता, मुलं नव्हे. मला देवाच्या कृपेने आधीच 3 मुलं झाली होती. आता माझी कोणतीही इच्छा उरली नव्हती. कारण मला मुलगा आणि मुलगी दोन्ही होते. मला काय पडलं होतं की मी विनाकारण आणखी एक मूल जन्माला घालावं. कारण महागाईच्या काळात गावात असणारी मुलं व स्वतःचं खाणं पिणंही कसंबसं चालत होतं. त्यात आणखी एक मूल सांभाळणं तर खूप कठीण काम आहे. पण आता माझा विचार चुकीचा ठरला होता. मूल पहिलं असो वा शेवटचं, आपली औलाद तर आपलीच असते. मालकीनबाईने माझी ही अवस्था ओळखली होती. एकदा मी मालक आणि मालकिनींना आपसात बोलताना ऐकलं. मालकीन मालकांना म्हणत होत्या, असं नको की शेवटच्या क्षणी गीताची नियत बदलावी. मालक म्हणाले, असं होणार नाही. तिची नियत कधीच बदलणार नाही. कारण तिच्याकडे आधीच 3 मुलं आहेत. तिला मुलांची नाही तर पैशांची आवश्यकता आहे. मालकीन मला वारंवार विचारायच्या की मी इतकी गप्प का राहते. मालक दर आठवड्याला
रिसॉर्टवर यायचे आणि माझ्यासाठी खूप फळं, ज्यूस आणि आवश्यकतेच्या सर्व गोष्टी आणायचे. दरमहा माझे डॉक्टरांकडून उपचारही चालू होते. मग कसा तरी तो दिवसही आला. डॉक्टरांनी मला प्रसूतीची तारीख दिली होती. मालकीनबाईने ही गोष्ट तात्काळ मालकांना सांगितली. तेव्हा मालक खूप खुश झाले. मालकांनी माझ्या उपचारासाठी मालकिनीला भरपूर पैसे दिले आणि सांगितलं की कोणत्याही गोष्टीत काही कमी पडता कामा नये. पण इकडे माझं मन माझ्या या मुलासाठी सतत अस्वस्थ होत होतं. रात्र झाली होती आणि मालकिनींनी मला सांगितलं की उद्या सकाळी आपल्याला रुग्णालयात जायचं आहे, कारण माझ्या मुलाचा जन्म होण्यासाठी आता फक्त आजची रात्र उरली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या सुमारास मला रुग्णालयात दाखल व्हायचं होतं, कारण डॉक्टरांनी प्रसूतीची तारीख दिली होती. माझं ऑपरेशन होणार होतं. ही गोष्ट ऐकून मला भीती वाटू लागली. मी मनात विचार केला की मी माझं मूल कोणालाही देणार नाही. हे मूल माझं आहे. मी याला 80 लाख रुपयांसाठी कोणाच्या हवाली करणार नाही. जरी या मुलाचा बाप मालक असले तरी मीच त्याला जन्म देणारी आई आहे. बापापेक्षा जास्त ममता आईच्या मनात असते, जी 9 महिने त्रास सहन करून त्या मुलाला आपल्या पोटात वाढवते. आणि मी आपल्या मुलांना 9 महिने पोटात ठेवल्यानंतर दुसऱ्या आईच्या मांडीवर कसं काय देऊ शकेन? आपल्या शरीराचा अवयव दुसऱ्याच्या हवाली करणं एवढंच सोपं नाही. मी ठरवलं की हे मूल माझंच आहे. मी याला 80 लाखात तर सोडा, 80 कोटींनाही कोणाला देणार नाही. माझी नियत आणि माझा हेतू दोन्ही बदलले होते. मी पाहिलं, मालकीन रात्री आपल्या खोलीत झोपायला गेल्या होत्या. मी तात्काळ माझं सामान बांधलं आणि चोरट्यासारखी तिथून पळून गेले. मला त्रासही होऊ लागला होता, कारण माझ्या प्रसूतीची तारीख जवळ आली होती. मी लवकरच तिथून निघाले आणि रात्रीच्या रात्री मी एक बस पकडली. मला वाटत होतं की आता मी यापेक्षा जास्त सहन करू शकत नाही. मी कधीच ऑपरेशन केलं नव्हतं, कारण माझी तिन्ही मुलं सामान्य पद्धतीने जन्मली होती. मला या वेदनांची सवय झाली होती. मी मालक आणि मालकिनींना मोठा धोका देऊन तिथून पळून गेले, कारण मला माझं मूल हवं होतं. मी ते कोणालाही देऊ शकत नव्हते. मालक आणि मालकिनींची पुढे काय अवस्था होईल याचा विचारही मला करायचा नव्हता. मला फक्त माझ्या मुलांचा विचार होता. त्याला वाचवणं ही माझी जबाबदारी होती. साधारण 6 तासांचा प्रवास करून मी माझ्या गावी पोहोचले. पण आता मला तीव्र वेदना होऊ लागल्या. मी माझ्या घरी गेले नाही, कारण माझा नवरा तिथे 80 लाख रुपयांच्या अपेक्षेने बसला होता. त्याच्यावर खूप कर्ज होतं आणि या 9 महिन्यात त्याने 80 लाख रुपयांचे न माहीत किती स्वप्न पाहिली होती. जर मी त्याच्याकडे गेले असते तर मला खात्री होती की तो मला परत मालकिनींकडे घेऊन जाईल आणि त्यांच्याकडून सगळे पैसे घेईल. माझा नवरा आधीच खूप लोभी माणूस होता. जो माणूस 80 लाख रुपयांसाठी आपल्या बायकोला दुसऱ्या परपुरुषाबरोबर सहन करू शकतो, तो कधीच तिच्या ममतेची कदर करू शकत नाही. 80 लाख रुपये ऐकून तो जितका खुश झाला होता, ती त्याची खुशी मी शब्दात सांगू शकत नव्हते. तो दिवसभर विचार करायचा की 80 लाख रुपये आल्यावर मी हे करेन, ते करेन, हे घेईन, ते घेईन आणि न माहीत काय काय बोलायचा. त्याला त्याच्या बायकोपेक्षा आणि मुलांपेक्षा पैशांवर जास्त प्रेम होतं. मी गावातल्या प्रसिद्ध सुईण रमाबाई यांच्याकडे गेले. माझी बाकीची मुलंही याच बाईने जन्माला घातली होती. मी रमाबाईच्या घरी गेले आणि जोरजोरात दार ठोठावलं. उन्हाळ्याची रात्र होती. मी रात्री 2 वाजता तिथून निघाले होते आणि आता सकाळचे 8 वाजायला आले होते. उन्हाळ्यात लोक लवकर उठतात. सुईण किंवा डॉक्टरांना तर सवय असते की कधीही रुग्ण आला तरी त्याला हाताळायचं.
सुईने दार उघडलं आणि मला पाहून ती चकित झाली. ती म्हणाली, यावेळी तू सुरुवातीच्या दिवसात माझ्याकडे आली नाहीस. तुझी मुलं तर आता खूप मोठी झाली असतील. तू इतक्या वर्षांनी पुन्हा मुलाबाळाचा विचार केलास? मी म्हणाले, कदाचित ही देवाचीच इच्छा असावी. असं बोलून मी गप्प झाले. ती माझ्याशी आणखी बोलत होती. मी तिला म्हणाले, आता जास्त बोलायला वेळ नाही. मला वेदना होत आहेत. माझ्या प्रसूतीची वेळ जवळ आली, म्हणून मी तुझ्याकडे आले आहे. मला माझं मूल सुखरूप हवं आहे. लवकर माझी प्रसूती कर. मला फक्त एकच काळजी होती की मालकांचे माणसं इथे येऊन माझं मूल हिसकावून घेऊ नयेत. मला माझं मूल घेऊन लवकरात लवकर कुठेतरी दूर जायचं होतं. मला मालक आणि मालकिनींची भीती वाटत होती आणि हेही भय होतं की माझा नवरा लोभापायी हे मूल मालकिनींकडे नेऊन देईल, म्हणून मी घरीही परत जाणार नव्हते. भीती आणि अस्वस्थतेमुळे माझी अवस्था बिकट झाली होती. मी इतकाही विचार केला नव्हता की मालक आणि मालकिनींची माझ्या रातोरात पलायनामुळे काय अवस्था होईल. जेव्हा त्यांना कळेल की मी त्यांच्या घरातून पळून गेले आहे, तेव्हा ते मला शोधण्याचा प्रयत्न करतील आणि मग नाही माहीत ते एकमेकांशी काय करतील. आता मला वेदना सुरू झाल्या होत्या. रमाबाई माझी प्रसूती करत होती. साधारण 1 तासाच्या मेहनतीनंतर माझं मूल या जगात आलं. माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मी ठरवलं की लवकरात लवकर मी माझ्या मुलाला घेऊन इथून कुठेतरी दूर जाईन. इथून पूर्णपणे गायब होईन, जेणेकरून माझ्याबद्दल कोणालाही काही कळणार नाही. मी काहीही करून माझं मूल मालक आणि मालकिनींना देणार नाही. मी विचारही केला नव्हता की ती मालकीन होती जी आयुष्यभर माझ्यावर उपकार करत होती. मी त्या दोघा नवरा बायकोंचं मीठ खाल्लं होतं. त्यांनी मला खायला अन्न दिलं, परिधान करण्यासाठी कपडे दिले आणि राहायला जागा दिली. जर त्यांनी हे सगळं दिलं नसतं तर आमच्याकडे खायलाही काही राहिलं नसतं. मी मालकिनींची कोणतीही चांगली गोष्ट आठवली नाही. त्यांना मुलाचं स्वप्न दाखवून अचानक त्यांच्या डोळ्यांपुढून त्यांची सगळी स्वप्न हिसकावून घेतली. त्यांची इच्छा पूर्ण होण्याच्या वेळी मी त्यांच्या सगळ्या इच्छा अपूर्ण ठेवून तिथून पळून गेले. मी त्या दोघांशी 9 महिने मोठं वचन पाळलं होतं, पण जेव्हा ते वचन पूर्ण होण्याची वेळ आली तेव्हा मी त्यांना फसवलं. मला माहीत नव्हतं की एक आई इतकी स्वार्थी होऊ शकते जितकी मी झाले होते. मी त्या दोघा पती पत्नीच्या भावनांची कदरही केली नव्हती. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला होता. माझं मूल या जगात आलं. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून मला वाटलं की माझ्या जीवात जीव आला. मूल जन्माला आल्यानंतर 2-3 तास विश्रांती घेऊन मी माझ्या मुलाला घेऊन खूप दूर निघून गेले. हे एक छोटंसं खेडेगाव होतं जिथे फार कमी लोक राहायचे. इथे मी एका जुन्या झोपडीत माझा संसार थाटला आणि मुलाचा सांभाळ करू लागले. कदाचित मालक आणि मालकिनीने व माझ्या नवऱ्याने मला शोधण्याचा खूप प्रयत्न केला असेल, पण मी इतकी दूर आले होते की त्यांना माझ्याबद्दल काहीच कळू शकलं नाही. इथेही मी लोकांच्या घरात काम सुरू केलं आणि कमी कमाईतच मी माझ्या मुलाला सांभाळत होते. पण कदाचित मला माझ्या कृत्याची शिक्षा मिळणार होती, कारण मी त्या दोघा पती पत्नींचं मन दुखावलं होतं. मला माझ्या कृत्याची शिक्षा अशी मिळाली की एके दिवशी अचानक माझी प्रकृती खूप खराब झाली. गावातल्या लोकांनी मला विधवा समजून सरकारी रुग्णालयात दाखल केलं. तिथे कळलं की मला कर्करोगासारखा गंभीर आजार झाला आहे. जोपर्यंत मी जगते आहे तोपर्यंत जगते आहे. कोणत्या दिवशी माझा मृत्यू येईल हे माहीत नव्हतं. आता मी
माझ्या आठवणी ताज्या करण्यासाठी माझ्या आयुष्याची संपूर्ण कहाणी डायरीत लिहायला सुरुवात केली, जेणेकरून जी चूक मी केली ती पुढे कोणतीही स्त्री करणार नाही. मी रोज डायरी लिहायचे. पाहता पाहता माझा मुलगा 15 वर्षांचा झाला. माझा मुलगा लहानपणापासूनच खूप समजूतदार होता, कारण मालकही खूप समजूतदार आणि प्रामाणिक माणूस होते. माझा मुलगा पूर्णपणे त्याच्या वडिलांसारखा होता. देवाने माझ्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी कदाचित मला 15 वर्ष जिवंत ठेवलं होतं. एके दिवशी माहीत नाही कसं, पण माझ्या मुलाच्या हातात ती डायरी लागली. मी त्याला गावातल्या सरकारी शाळेत मोफत शिकवत होते. माझा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, त्यामुळे तो लवकरच वाचायला लिहायला शिकला. माझ्या मुलाने माझी डायरी वाचली आणि त्याला माझ्या आयुष्याचं सगळं सत्य कळलं. जेव्हा त्याने मला याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा मी खूप घाबरले. त्याला कसं काय कळलं असं विचारलं तेव्हा त्याने मला माझी डायरी दाखवली. हा धक्का मला सहन झाला नाही. त्यामुळे माझी प्रकृती आणखी खराब होऊ लागली. माझ्या मुलाने कदाचित माझा जीव वाचवण्यासाठी खूप काही केलं. डायरीत मालक आणि मालकिनींच्या बंगल्याचा शहरातील पत्ता लिहिलेला होता. तो मला गावातल्या मावशीकडे सोडून मालक आणि मालकिनींकडे गेला आणि माझी ती डायरीही सोबत घेऊन गेला. मी त्याला जाऊ नको असं खूप सांगितलं, पण त्याने माझं ऐकलं नाही. तो एकटाच गेला. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याने मालक आणि मालकिनींना सगळं सत्य सांगितलं. मालक आणि मालकिनींना खूप राग आला. त्यांना वाटलं की हा मुलगा खोटं बोलतोय. पण जेव्हा त्यांनी त्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं तेव्हा ते चकित झाले, कारण मालकांच्या गालावर एक छोटासा मस्सा होता आणि तसाच मस्सा त्या मुलाच्या गालावरही होता. यावरून स्पष्ट झालं की हा मुलगा मालकांचाच आहे. त्याचं बोलणं आणि वागणंही अगदी मालकांसारखंच होतं. तो मुलगा पूर्णपणे मालकांवर गेला होता. यावर त्यांचा विश्वास बसला की तो त्यांचंच रक्त आहे. मालक आणि मालकीन रागामुळे माझी मदत करू इच्छित नव्हते, पण मुलाने सांगितलं, तुम्ही माझ्यासोबत या आणि माझ्या आईचा जीव वाचवा. तिला शहरात उपचारासाठी न्यावं लागेल. तिचं ऑपरेशन करावं लागेल, नाही तर ती मरेल. मालक आणि मालकिनींना आजपर्यंत कधीच मूल झालं नव्हतं. मी पळून गेल्यावर त्यांनी मुलाची इच्छा मनातून काढून टाकली होती. मालक म्हणायचे, कदाचित देवाला आपल्याला मूल नको आहे. देवापेक्षा मोठं काहीच नाही. त्यांना असंही वाटायचं की दुसरं लग्न केलं तर ती बाईची नियतही बदलू शकते. त्यांच्या घरची विश्वासू नोकरानीही बदलली होती, म्हणून त्यांनी अपत्याचा विचार मनातून काढून टाकला होता, कारण ते बिचारे माझ्या विश्वासावर बसले होते. जेव्हा ते दोघं माझ्या मुलासोबत मला भेटायला आले तेव्हा मला पाहून त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांनी मला आजारी अवस्थेत तडफडताना पाहिलं आणि मला माफ केलं. पण त्यांनी माझ्याकडे तक्रार व्यक्त केली की तू आमच्याशी योग्य वागली नाहीस. तुला माहीत होतं की आम्ही जगाला खोटं सांगितलं होतं. तू पळून गेल्यावर आम्ही लोकांना सांगितलं की आमचं मूल रुग्णालयात जन्मलं, पण रुग्णालयातच कोणीतरी त्याला चोरलं आणि त्याचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा बिनऔलादी राहिलो. आम्हाला काय माहीत होतं की 15 वर्षांनंतर आम्हाला आमच्या मुलाची अशी भेट होईल. मी मालक आणि मालकिनींना हात जोडून माफी मागितली. त्यांनी मोठ्या मनाने मला माफ केलं आणि मला शहरात घेऊन गेले. तिथं त्यांनी माझं एका चांगल्या रुग्णालयात ऑपरेशन करवून घेतलं. देवाने मला कदाचित पुन्हा जीवन दिलं. माझी चूक खूप मोठी होती, ज्यासाठी मला मृत्यू मिळाला असता तरी कमीच होतं. पण माझ्या मुलाच्या प्रार्थना आणि त्याच्या मेहनतीमुळे मी वाचले. माझ्या तिन्ही मुलांना देखील कळलं होतं की मी 15 वर्ष कुठे लपून राहिले होते.
माझा नवरा 10 वर्षापूर्वी एका अपघातात मरण पावला होता. माझ्या मुलांनी मला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता. एका बाजूने मी माझ्या 3 मुलांचंही मन दुखावलं होतं, कारण मी त्यांना सोडून पळून गेले होते. माझी 3ही मुलं आता तरुण झाली होती आणि इकडे मालकांचा मुलगा 15 वर्षांचा होता. 15 वर्ष तो मालक आणि मालकिनींपासून दूर राहिला. मी मालक आणि मालकिनींचा मुलगा त्यांना परत केला, पण माझा मुलगा मला त्याची आईच मानायचा. त्याला सगळं सत्य माहीत होतं, पण मी त्याला सांगितलं, बेटा, कदाचित हाच माझ्या चुकीचा पश्चाताप आहे. याच प्रकारे मी माझी चूक सुधारू शकते. मी आता या पती पत्नीशी आणखी चुकीचं वागू शकत नाही. यांच्यामुळेच तुझी आई वाचू शकली. मी तुझ्याशी भेटायला येत राहीन, पण तुझे खरे आई वडील तर मालक आणि मालकीनच आहेत. अशा प्रकारे मी माझ्या गावी माझ्या मुलांकडे परत गेले आणि मालक मालकिनींना त्यांचा मुलगा परत केला. आता ते आपल्या आयुष्यात खुश आहेत आणि इकडे मी माझ्या मुलांसोबत राहून खुश आहे. मालक मालकिनींनी इतक्या वर्षांनंतरही त्यांचं वचन पाळलं आणि त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून मला 80 लाख रुपये दिले. मला 80 लाख रुपयांची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी सांगितलं, आता तुझा नवरा कमावणारा नाही. हे पैसे ठेव, ते तुझ्या कामी येतील. मला खेद वाटत होता की मी या चांगल्या पती पत्नीशी खूप चुकीचं वागले होते. मित्रांनो, आयुष्यात आपल्याकडून अशा काही चुका घडत असतात, ज्या होऊ नयेत. माझ्याकडून सुद्धा एक मोठी चूक झाली. मालकीनबाई आणि मालकांनी पूर्वी मला कित्येकदा मदत केली होती, संकट समयी साथ दिली होती, पण जेव्हा त्यांना माझ्या मदतीची गरज होती, तेव्हा मात्र मी चुकले. ही गोष्ट माझ्या मनाला नेहमीच बोचत राहते. त्या चुकीची खंत सदैव वाटत राहते. तरी सुद्धा त्यांनी मला क्षमा करून माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा देवासारखं स्थान घेतलं आणि मला जणू जीवनदानच दिलं. पण माझ्या लहान्या मुलाची आठवण आजही माझ्या काळजाला कुरतडते. दिवसाचा कोणताही क्षण असो, त्याची आठवण अनाहूतपणे मनात डोकवते आणि डोळ्यात पाणी आणून जाते. जेव्हा सहन होत नाही, तेव्हा मी त्याला फक्त दुरून का होईना एक नजर पाहायला त्याच्याकडे जात असते. मालक आणि मालकिनींनी गावात सर्वत्र हे सांगितलं आहे की तोच त्यांचा मुलगा आहे, जो 15 वर्षांपूर्वी रुग्णालयातून चोरीला गेला होता आणि आता त्यांच्या पदरात परत आला आहे. माझ्या काळजाच्या तुकड्याने त्यांना आपले आईवडील मानलं आहे. त्यांच्याच घरात, त्यांच्या मायेच्या सावलीखाली तो आनंदाने राहतो. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून माझ्या अंतःकरणाला वेदना होत असली तरी त्याचं सुख बघून मी अंतःकरणात समाधान शोधते. आई असूनही मी फक्त त्याच्या आठवणींमध्ये जगते आणि त्याच्या सुखासाठी रोज स्वतःचं दुःख गिळून टाकते. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कृपया नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.